नदीला भरभरून पूर येतो. उन्हाळ्यामध्ये ती नदी कोरडी पडते, पावसाळ्यामध्ये ती पुन्हा भरभरून वाहते. चंद्रमा बघा काही काळ चमकतो, काही दिवसांनी तो दिसे नसा होतो, तो पुन्हा चमकतो. संकट तशाच प्रकारची असतात. संकट येतात ना, ती संकट जाण्यासाठी आलेली असतात. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. बॉलर तयार असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं घेऊन. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. अठ्ठेचाळीस धावा, 17 चेंडू शिल्लक आणि 34 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल उडवला. बॉलला मिड विकेटला. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ झेल झालाय आणि तिथे परतावा लागणार आहे गणेशला. डीजे वाले बाबू जरा गाना बजा दो. इथे आता मात्र मैदानाच्या मध्ये आपण बघितलं ना, तर मैदानाच्या मध्ये आता आमचे विशाल दादा उमरदंड आज आपण पाहतोय मनसोक्त या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत. दादा आपलं या आमदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. डाव करूयात रे. ओहो हो, यावेळेस आपण बार होता, परंतु मला वाटतं नियंत्रण नव्हतं या चेंडूवरती. व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावाने संघाचा धावफलक देखील आपण पाहतो पुढे सरकणार आहे. स्कोर कार्ड वरती 49 धावा आहेत. सूरज केदारी नवीन बॅटर आपण पाहतो मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस मोठा असो खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि टिपलाय झेल. संपलाय सूरजचा खेळ. विकेटचं होईल पतन. आणि इथे पण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी सूरज आला, ज्या पावलाने आला ना, त्याच पावलाने तो मागे लवकर निघून गेला. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल ते होतील पप्पू भोईर. किरकोळ देशीचा खेळाडू, परंतु या खेळाडूचा खेळ मी बघितलेला आहे. एक काळ या खेळाडूने ग्रामीण क्रिकेट प्रचंड मोठ्या ताकदीने गाजवलं होतं. पप्पू भोईर आहे. बोला तयार पुढे येता अमन. हा चेंडू इनसाइड एज टेकन. व्हेरी गुड कॅच. विकेटचं होईल पतन. पप्पू भोईर येईल बाद. आणि आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय अक्षरशः या षटकामध्ये अमनने शिंदे संघाचा अक्षरशः कणा मोडून ठेवलेला आहे. आणि यावेळेस इथे मैदानामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत या षटकामध्ये 3 विकेट आलेले आहेत. 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 फलंदाज जगावरच्या दिशेने परतलेत. नवीन बॅटर सचिन रौंदळ. अक्रॉस द पॅट खेळण्याचा प्रयत्न. या स्पर्धेच्या निमित्ताने संत भागीरथी माता
ट्रस्ट मंदिराचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी गाडे यांच्याकडे शुभागमन झाले. साहेब आपल्याही आमदार चषकामध्ये मी शिवसेना आणि युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती डावखोऱ्यात पुढे दामन. ओ हो, हा चेंडू अगदी गुडले स्पॉट वरती चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडासा इथे उसळी घेण्याचा निश्चित बघायला मिळाला. बीमर बॉल, बीमर चेंडू आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36 जो इथे मात्र लागू पडला. 28 इंचांवरती असणाऱ्या बेल्स आणि त्याच्यावरती जर तुम्ही चेंडू टाकत असाल तर तो फलंदाजासाठी धोकादायक आहे आणि म्हणून क्रिकेटमध्ये या चेंडूला नो बॉल घोषित केलं जातं. नो बॉल मात्र इथे पंचाने दिलेला आहे. फ्री हिट ऑन, उघडा डोळे पहा नीट, आता आलाय फ्री हिट. आमदार चषक झाली आहे सुपर डुपर हिट. शेवटचे 6 चेंडू 19. खुलवट टप्प्याचा बॉल, तिथे मात्र चेंडू निसटलाय. बघायचंय, धाव घेण्याचा प्रयत्न केला अक्षय तुळवे डेंजर एंडला आणि तिथे सेफ, सुरक्षितपणे एक धाव आली. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 5 जिंकण्यासाठी 18 धावेंची गरज. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, तुम्हें जीतना होगा तो लगाना होगा चौकार छक्का. आता एकेरी दुहेरी धावेने काम होणार नाही. जर तुम्हाला जिंकायचंय ना तर मात्र तुम्हाला चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावी लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बघायचं. अमन तयार आहे. 64 झालेले आहेत. 5 चेंडू 18 धावेंची गरज आहे. लोअर फुल टॉस होता, मोठा असतो खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटमध्ये चेंडू मिडल होऊ शकला नाहीये. समीरच्या हातामध्ये चेंडू आला नाही. एकच धाव इथे मैदानाच्या मध्ये घेतली अक्षय तुळवे. आता मात्र स्ट्राईक ऑन तयार असेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 17 बनवायचे आहेत. या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. षटकार आणि चौकाराची बौछार करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. आता नशिबाची साथ नकोय, कारण नको नशिबाची साथ मला. मनगटात अजून खूप सारं बळ दे, अपयशाचं बळ देखील यशा इतकं गोड दे. हा चेंडू पुढा एकदा अलंदी कार्पेट चेंडू मात्र खेळलाय लंगच्या दिशेने. अकीब आहे तिथे, चेंडूला कव्हर करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव मैदानामध्ये आली. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले जाता मैदानाच्या मध्ये 3 आणि बनवायच्या त्या 15 धावा. 3 चेंडू आणि 15 धावींची गरज. प्रेशर दोन्ही खेळाडूंवरती आहे, गोलंदाजावरती देखील फलंदाजावरती देखील. बॉल तयार. पुन्हा एकदा अमन. आतापर्यंत अमनने काय जबरदस्त गोलंदाजी केली. अचूक टप्पा काय असतो त्याने ते दाखवलं. खुलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. चेंडू मात्र निसटलाय. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील तिथे घेतली. फेकी थोडीशी खराब होती आणि आता मात्र आपण पाहतोय 2 धावा आलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक 13 बनवायचे आहेत. सामना जर टाय झाला ना तो सुपर ओव्हर आहे. मॅच अजूनही ऑन आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 13 धावींची गरज. एका बाजूला श्री अमोल शेठ पाचपुते स्पोर्ट फाउंडेशन शिंदे अर्थात भैरनाथ प्रतिष्ठान शिंदे, तर दुसऱ्या बाजूला नॉकआउट 11 रुपीनगर. 2 चेंडू आणि 13. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. क्या होगा और क्या होने वाला है. 2 चेंडू 13. हो आणि यावेळेस हा चेंडू देखील इथे मैदानाच्या मध्ये आलाय. डॉट. शेवटचा 1 चेंडू आणि आता मात्र 13 धावींची गरज. या मॅचने खऱ्या अर्थानं खूप रंग बदलले. या मॅचने प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक बॉल मध्ये दोन्ही संघाकडे तराजू समान ठेवला आणि हा चेंडू आपण पाहतोय सोडून दिलाय. व्हाईट बॉल इथे मैदानामध्ये आता असणार आहे. कारंड्याने एका चेंडू मध्ये 11 बनवलेले आहेत. खुलवट टप्प्याचा बॉल होता आणि थेट फायनल मध्ये दाखल होतो इथे नॉकआउट 11 रुपीनगरचा संघ. वर्ल्ड टीम अभिनंदन. शिवाजी तलवार
थँक्यू डिसे. आणि इथे आपण बघतो मैदानाच्या सामन्याचा आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा हिरो असेल तो मॅन ऑफ द मॅच आहे. 12 चेंडू मध्ये 32 धावा ज्याने मात्र बनवल्या. परंतु दुसऱ्या बाजूने परंतु इथे आमच्या आयोजकांनी निर्णय घेतलेला आहे की मॅच इथे ज्या खेळाडूने आपल्या संघाकडे झुकवली ना तो अमन असेल, ज्याने फक्त 1 धाव खर्च केली, 3 विकेट मिळवल्या आणि 2 कॅचही घेतले. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच आपण किताब देऊयात अमनला. अमन या. अजित तुम्ही देखील या. दोघांनी मॅन ऑफ द मॅच आपण सोबत घ्या. या दोघांचंही कौतुक आहे. दोघांचाही चांगला खेळ होता. आपण मॅन ऑफ द मॅच किताब देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय प्रवीणजी गाडे साहेबांना मी विनंती करतो. साहेब या. आपले शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. चला विनंती असणार आहे आता सेमीफायनलची दुसरी मॅच आपण इथे मैदानामध्ये